भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सतर्क झालेले आहेत। भारत आणि पाकिस्तानमधील तणाव लक्षात घेता मुंबई पोलिसांनी समुद्र किनाऱ्यांवर सुरक्षा वाढवली आहे। समुद्र किनाऱ्यावर भेट देण्यासाठी आलेल्या लोकांना तिथून तात्काळ दूर जाण्यास सांगितलं जातंय। पोलीस समुद्र किनाऱ्यावर दाखल झालेले असून तिथे बसलेल्या लोकांना दूर जाण्यास सांगत आहेत। सुरक्षाची खबरदारी म्हणून सर्वांना तिथून दूर जाण्यास सांगितलं जातंय। भाग्यश्री प्रधान या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देतील। भाग्यश्री, भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर एकंदरीतच मुंबई पोलीस सतर्क आहेत। सध्या समुद्र किनाऱ्यावर अनेक पथकं भेट देत आहेत। काय सूचना केल्या जात आहेत? नक्कीच आपण जर बघितलं कालच पोलिसांच्या सुट्ट्या होत्या त्याच रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि आज सकाळपासून सज्ज आणि सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे। सकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत अनेक ठिकाणी नाकाबंदी देखील करण्यात आलेली होती। ही नाकाबंदी रात्रभर करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून दिली जात होती। याच व्यतिरिक्त आता जे मुंबईचे समुद्र किनारे आहेत या समुद्र किनाऱ्या सामान्य नागरिक जे आहेत ते फिरायला येत असतात। तर वीकेंड सुरू झालेला आहे। वीकेंडला ह्या नागरिकांचं प्रमाण अधिक मोठ्या प्रमाणात असतं, त्यामुळे ह्या ठिकाणी बसू नका असे सूचना ज्या आहेत त्या पोलीस सातत्याने सामान्य नागरिकांना देताना पाहायला मिळत आहेत। या व्यतिरिक्त स्वतः पोलीस जी पेट्रोलिंग आहे ते देखील विविध ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। या व्यतिरिक्त नौदल देखील सज्ज झाल्याचं पाहायला मिळत आहे। नौदलांनी देखील मच्छीमारांबरोबर एक मीटिंग बोलावली होती। मच्छीमारांना नौदलचे ठिकाणं आणि संवेदनशील ठिकाणं जी समुद्रातली आहेत तिथे जाऊ नका अशा सूचना नौदलाकडून देण्यात आलेल्या आहेत। या व्यतिरिक्त ज्या गुजरातमध्ये काही बोटी ज्या आहेत त्या पाकिस्तानने पकडलेल्या होत्या आणि त्या ज्या बोटीतले जे खलाशी होते त्यांना पाकिस्तानने बाजूला काढलेलं होतं, मात्र त्या बोटी ज्या आहेत त्या पाकिस्तानने स्वतःकडे जप्त केलेल्या आहेत। अशाच बोटींचा वापर करून अतिरेकी जे आहेत ते समुद्र मार्गाने त्यांनी मुंबईत प्रवेश केलेला। याच पार्श्वभूमीवर नौदल देखील सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे। शूट टू किल अशा पद्धतीच्या सूचना देखील नौदलाने मच्छीमारांना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे मच्छीमारांना सांगितलं आहे संवेदनशील एरियामध्ये तुम्ही अजिबात दिसता कामा नये अशा पद्धतीच्या सूचना देखील मच्छीमारांना देण्यात आलेल्या आहेत। या व्यतिरिक्त पोलीस देखील त्यांची भूमिका जी आहे ती चोख बजावताना पाहायला मिळत आहेत। नागरिकांना ज्या समुद्र किनाऱ्यावर नागरिक बसलेले आहेत तिथून नागरिकांना पोलीस हलवतायत, जायला सांगतायत, थांबू देत नाहीयेत अशा पद्धतीची जी सतर्कता आहे ती सध्या पाळली जाते। थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत। या बैठकीत देखील ते अधिक सूचना करणार असल्याची माहिती देखील सध्या हाती आहे। त्यामुळे नेमकं या बैठकीत काय होतंय आणि कशा पद्धतीने पोलिसांना आणखीन सूचना येत आहेत, केंद्राकडनं काय सूचना येतात हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। ऋतुजा, भाग्यश्री, आणखी एक महत्त्वाचं, समुद्र किनाऱ्यांच्या व्यतिरिक्त मुंबईतले असे कोणते परिसर आहेत का जिथे विशेष खबरदारी घेतली जाते, जिथे अलर्ट हा जारी करण्यात आलाय? सध्या तरी जे समुद्र किनारे आहेत तिथेच हा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मात्र तरी देखील CSMT स्टेशन असेल, सिद्धिविनायक मंदिराने देखील स्वतः त्यांच्या ट्रस्टनी एक नियम काढलेला आहे की कुणी हार आणि फुलं किंवा नारळ घेऊन मंदिरात प्रवेश करायचा नाही, कारण सिद्धिविनायक मंदिर हे कायमच पाकिस्तानच्या टार्गेटवर राहिलेलं मंदिर आहे। त्यामुळे सिद्धिविनायक मंदिरात देखील स्वतः ट्रस्टीकडनं निश्चित आणि त्याचमुळे मुंबई पोलीस हे सतर्क झालेले आहेत, विशेष खबरदारी घेतली जाते। भाग्यश्री, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।